टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। 8 दिवसाच्या विश्रांतीनंतर नागपुरात आज पावसाने काहीशी हजेरी लावली। जवळपास अर्धा ते पाऊण तास पाऊस आला, मात्र त्या पावसाचं पाणी जे आहे ते जर आपण बघितलं तर रेल्वे स्थानकाचा हा परिसर आपण या ठिकाणी बघतो आहे आणि रेल्वे स्थानकाच्या अगदी समोर असलेल्या या रोडवर अशा प्रकारे पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळते आणि वाहतूक जी आहे ती या पाण्यातून होताना पाहायला मिळते आहे। महत्त्वाचं म्हणजे रेल्वे स्थानकाच्या अगदी समोरचा रोड असल्यामुळे या ठिकाणी वर्दळ जी आहे ती मोठ्या प्रमाणात असते आणि या ठिकाणी पाणी साचल्यामुळे आता महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी पाणी काढण्याच्या कामाला लागलेले आहे। मात्र एकंदर परिस्थिती जर बघितली तर एवढ्या कमी अवधीमध्ये आलेल्या पावसाने या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, त्यामुळे कुठेतरी महापालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना पाहायला मिळते आहे। एकंदर परिस्थिती जर बघितली तर या पाण्यातून आपण पाहू शकतो की कशा प्रकारे नागरिकांना मार्ग काढावा लागतो आहे आणि यातूनच नागरिक आता जाताना दिसते आहे। पाऊस आता पूर्णपणे थांबलेला आहे, त्यामुळे पाण्याचा निचरा जो आहे तो व्हायला सुरुवात झाली असली तरी अजून काही वेळ तरी या पावसाला निघण्यासाठी वेळ लागणार आहे, हे मात्र निश्चित। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।